प्रोटीन कमी पडते तुमच्या शरीराला. हॅलो एव्हरीवन आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सॉरी कारण मी एवढ्या दिवसापासून ब्लॉग्स नाही टाकले आणि ब्लॉग केले पण नाही. मला ऍक्च्युली खूप कंटाळा येत होता. बट आता मी डिसाईड केलंय की मी आता ब्लॉग्स करणार आणि ऑलमोस्ट रेग्युलरली किंवा जमेल तसं पोस्ट करणार. सो आजचा ब्लॉग आहे माझा बर्थडे ब्लॉग. अगर खुश हो तो खुश रहो, ढिंडोरा क्यों पीट रहे हो? ऐसा कौन सा एहसान किया दुनिया पर पैदा होकर? सो आजची आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टची रात्र आहे आता. आणि उद्या आहे माझा बर्थडे म्हणजे 16 ऑगस्टला माझा बर्थडे आहे. आणि आज मी जाऊन सॅलॉनमध्ये मस्तपैकी स्वतःला छान असं ग्रूम करून आली आहे. सो मी काय केलं ते आधी तुम्ही बघून या. तुमची खूपच प्रोटीन कमी पडते तुमच्या शरीराला. काय करायला पाहिजे मग? तुम्ही आघाड्याचं तेल लावायला गेला तर सांगतो तुम्हाला. आणि मेथी दाणे कुटून दह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं मध आणि हे असं ना आपल्या गोट माहिती तुम्हाला, गोलाई गोट, त्याची जी लेंडी असते त्याची पिसून तुम्हाला एक पेस्ट बनवावी लागेल. अच्छा. आणि ती हिच्या जे स्प्लिटन्स आहेत त्याच्यासाठी खूप चांगले आहे. बरेच दिवसांपासून माझ्या केसांमध्ये मला एक चेंज हवा होता. माझी जे नेहमीची वळण आहे ती मला बोर झाली होती. सो मी डिसाईड केलं की मी केस यावेळेस हायलाईट करणार. आणि हायलाईटमध्ये माझे थोडेसे नॅचरली ब्राऊन हेअर्स आहेत. पण मी डिसाईड केलं की मी कॉफी ब्राऊन करणार अजून, जे ब्लॉन्ड नाही पण येट सुंदर दिसतील. आणि मला सजेशन द्यायला म्हणून मी इसीला सोबत नेलं होतं. पण ह्यानी तर आपलंच ग्रूमिंग चालू करून दिलं. अँड फायनली आफ्टर 1 hour वेट आता माझे केस धुवून त्यांना ड्राय करायची बारी आली होती. आणि त्यांनी त्यांचं ड्रायिंग प्रोसेस चालू केला. ॲक्च्युली मला इथे वाटलं की मी खूपच लाईट केले का जे दिसतच नाही आहे. बट द फायनल रिझल्ट वॉज सो अमेझिंग. जस्ट लुक ॲट दिस. आता आपला टी शर्ट घालून घेतलाय कारण ज्या प्रकारे हा आलेला आहे आता याचा अर्थ आहे की बाकीचे लोक पण येणार आहेत. सो मी म्हटलं आपल्या घरच्या अवतारातनं मी जरा थोडं नॉर्मल आपला एक असा टी शर्ट आणि जीन्स आता मी घालून घेतलाय. आता म्हटलं आपण तरी तयार राहावं. आणि आता कळलंच येतं. ऑलमोस्ट 45 मिनिट्स हा लवकर आलेला आहे कारण हा इथेच कुठेतरी जवळ होता आणि केक घेऊन आलाय. त्याच्यावरनं कळतंय की बाकीचे पण येणार आहेत. सो मी आपलं तयार झाली आहे बाबा. अँड फायनली एव्हरीवन हॅज अराइव्ड. इसका कारण भी मोदी है. अरे कार्यक्रम चाललाय इथे काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे काय? केक करून घ्या. मी केक नाही खात त्याच्यामुळे तू खा. हट भरवा. हट भरवा. मजा आहे का? केक असल्यावर माझ्यात असणार ना दादा. अच्छा. तुला तर माहिती ना असं अर्थ केलं. नाही चॉकलेटचा नाही आणला पाहिजे. याला नाही ना ऑलरेडी दिली सांग. सो माझं मॉर्निंग रुटीन मी माझ्या फेसला आईस बाथ देणार आहे. म्हणजे मी डिप करणार आहे माझ्या फेसला आईसमध्ये. व्हेरी थंड. आज सकाळपासूनच वेदर एकदम रेनी आणि कोझी होता. सो ती मॉर्निंगची कामिंग वाईब मी आपल्या कॉफीसोबत एन्जॉय केली आणि त्यानंतर आपली पूजा करून घेतली. सो मी आंघोळीला गेले असताना हे 2 ब्लिंकिटचे पार्सल माझ्या बहिणीने पाठवले आहेत. सो लेट्स सी या छोट्यावाल्या याच्यात काय आहे. ओ याच्यात कॅन्डल आहे. सो क्यूट. दुसरं वाला अनबॉक्स करूया. आय डोंट नो काय आहे. एक तर कॅन्डल भेटली आहे छान. ओ हे बघा. आय थिंक हा तो चेंजिंग वाला ऑक्टोपस आहे. अँड माय फेवरेट चॉकलेट्स जॉय हायड्रा फ्रेश राहू अँड अगेन चॉकलेट. हा एवढा ह्यूज आहे की माझ्या पूर्ण हातात पण येत नाहीये.
ओ गॉड, माझ्या अख्ख्या शरीरापेक्षा मोठा बुके मला आता आलेला आहे माझ्या घरी आणि आय एम सो ग्रेटफुल. थँक्यू सो मच. हा खूप मोठा आहे आणि हा डेंजर जड आहे. आणि याच्यामध्ये माझे सगळे फेवरेट फ्लावर्स आहे, सनफ्लावर्स, रोजेस, ऑर्किड्स अँड दिस छोटी चिनी मिनी. कोणीतरी आलेलं आहे घरी आत्ता आणि माझे गिफ्ट फोडतंय. हे माझ्या बहिणीने दिलंय मला. ही इज हॅपी. मॅच करते. तुझं तोंड पण तसंच आहे. खतरनाक. सो आय एम ऑल सेट. सध्या मी हे केस बांधले आहेत कारण गाडीवर जायचंय आणि छान असं ड्रेसअप केलंय आणि मी चालली आहे दगडूशेठला. पोहोचलोय पण जाम गर्दी आहे. सो बाप्पाचे छान छान ब्लेसिंग्स आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो जेवण करण्यासाठी कारण सकाळपासून बाहेर होतो आणि जाम भूक लागली होती. जेवण करून छान इसी कडे गेलो. ऑलवेज ऑन फोन. बायकांचे मेसेज वाचत असतो नाहीतर रील्स बघत असतो. आणि मी आराम. तुला मी माझी गहू बनवते. घरी पोचायच्या आधी ऑन द वे थोडेसे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स घेतलेत आणि कंटुले ही सध्याची माझी फेवरेट भाजी आहे. सो आजचा दिवस खूप हॅपी जात असल्यामुळे लेट्स शिफ्ट बंटी आणि बबली टू बबली. दिस प्रिटी लिटल बेबी हॅज गिवन मी दिस क्यूट लिटल एस्थेटिक फ्लावर्स. आणि माझा केक आलेला आहे. माझा फेवरेट चीज केक, बिस्कॉफ चीज केक इज माय फेवरेट अँड द कॅन्डल्स अँड आय एम ऑल सेट फॉर केक कटिंग वन्स अगेन. नाही ते निघत नाही अरे. कसला काढतोय मग तू? नो काढू. थांब मी काढून देऊ का? निघेल. कशाला काढतो म्हणजे केक कसा कापायचा? केक कसा कापायचा गाईस? नाजूक आत माहिती. A few moments later. चालतं ना काय. कुठून आणलाय हा केक? त्याचं प्लॅस्टिक किती डेंजर आहे गाईज. ज्यांनी पण हा केक बनवलाय प्लीज असे प्लॅस्टिक्स लावू नका. आमचा 20 तास याच्यात वाया गेलेले आहेत. पण वास्को द गामा बेकर्स. फेविक्विक एक बार लगाओ खुद जान जाओ. One eternity later. तेव्हा आमचा केक डॅमेज होतोय काय नाही, पण काढलेलं इसीने आहे काढलेला आहे. मी. नीट करू दे मला. वाव. हे घ्या, हा बाईट तुमच्या सगळ्यांसाठी. माय न्यू बर्थडे गिफ्ट हॅज अराइव्ह. मेटा ग्लासेस. Oh my god, the case is so beautiful. यहाँ पे अभी सिर्फ मेरा नाम लिखा हुआ चाहिए, रेबैन शिवानी, है ना? लुक्स कस्टमायझेशनचा ऑप्शन हवा यात. रेबैन प्लीज. इथे द चार्जिंग सॉकेट आहे, द चार्जिंग. अँड नाउ लेट्स रिव्हील द ग्लासेस. वाव. ओ माय गॉड, दीज आर. सी इथे लाईट पेटलाय. Now just see the magic. Now they are turning black. दिसतात तुम्हाला? Now these are black. हे झालं. हा. बाहेर जा. बाहेरचा नजारा पूर्ण बघितला. फाईन. Oh, blink होतंय ते. सो पटापट दुपारी एक ब्रँडचं शूट होतं माझं. गणपती बाप्पाचं डेकोरेशन त्याच्यात दाखवायचं होतं, ते आम्ही शूट केलं. सो दुपारी एक शूट आटपून दुसऱ्या शूटसाठी मी निघाली आणि हे शूट आता सॅलॉनमध्ये शूट होतं, ज्यात मी माझे केस आता स्ट्रेटनिंग करून घेणार होती आफ्टर हायलाइट्स. सो आफ्टर 5 लॉंग आवर्स इन द सॅलॉन शेवटी माझं शूट कम्प्लीट झालंय आणि आम्ही निघालो आहे परत काहीतरी ममम करायला, खायला आणि प्यायला. से हाय टू माय मेटा ग्लासेस.
डोंट पॅनिक गाईज. इसी तो आवाज तोंडाने काढत होता. आय एम सो एक्सायटेड टू मीट माय होमी ऑलवेज. आता आम्ही स्टारबक्सला आलोय आणि गेस वॉट, इथे कोणीतरी खूप तुफानी अशी छत्रीच्या खाली स्प्लेंडर लावली आहे का. ते गाणं टाक. कॉफीने मस्त आपला डे एंड केला. नेक्स्ट डे आम्ही निघालो छोट्याशा ड्राईव्हसाठी. ऑन द वे घेतले थोडेसे पेरू खाण्यासाठी गाडीमध्ये आणि मस्तपैकी छान अशी थाळी खाल्ली. अँड लुक ॲट दिस, वॉट अ साईट. तो मयूर इतका सुंदर डान्स करत होता, त्याला इतक्या वेळ आम्ही कॅप्चर केलं आणि हा फोटो बघा त्याचा. आणि त्यासोबतच छोटीशी ड्राईव्ह कंप्लीट करून आली मी घरी. बाई घरी आल्यावर जो सुकून मिळतो ना, वा 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 वा. असं एकटं गाडी चालवायला तुम्हाला पण मज्जा येते का अशी, म्हणजे हायवेजला वगैरे. मला फार मज्जा येते कधी कधी. आत्ता माझ्या हातात माझी बाईक नाही आहे, आज माझ्या हातात ECची ज्युपिटर आहे, पण मला तरी मज्जा येते. बॉईज आलेले आहेत आमचे. टर्फला खेळायला आलेलो आहे आम्ही आज. वी आर प्लेइंग ऑन टर्फ. 7:15 सगळ्यात पहिले आलेलं आहे, पण काही फायदा नाही आहे. सगळ्यात लेट आलेलं आहे शिवा. पागल तो बना दूंगा. येस, कसं आहे कळणारच नाही लाईट कसं. सगळ्यात लेट, सगळ्यात लेट. थर्ड अंपायर आणलाय रावडी. कॅमेरा ना समोर आपण त्याच्यावर ठेवू. ठीक आहे. नाही आपण शिवडीला असं बसूया. आणि बघताच बघताच माझा बड्डे संपून पण गेला. बट आजचा दिवस खूप हॅपी होता. तुमचे सगळ्यांचे विशेष मी बघितलेले आहेत, वाचलेले आहेत. तुमच्या स्टोरीजवर जितकं होऊ शकतं मी सगळ्यांच्या स्टोरीजवर रिॲक्ट केलेलं आहे. कोणी सुटलं असेल तर मला माफ करा, पण मी नक्की तुमचे विशेष नक्की माझ्यापर्यंत पोचलेले आहे. मी ते बघितलेले आहे. थँक्यू सो मच. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद मला इतके छान छान विशेष दिल्याबद्दल. आय होप तुमचे विशेष नेहमी माझ्यासोबत राहतील. आणि यासोबत मी आता तुम्हाला सगळ्यांना बाय करते. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.